कर रहे हैं, कल भी पीएम आवास के घर के बाहर बैठे थे, क्या कहेंगे? ये सरकार के काले कारनामों के खिलाफ हम लोग काला कपड़ा पहन मधली ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. जोरदार घोषणाबाजी, तर तिथं राज्यसभा सुद्धा स्थगित करण्यात आलेली आहे. राज्यसभेचं कामकाजही स्थगित झालं असल्याची बातमी आता समोर येतेय. 12 वाजेपर्यंत राज्यसभा सुद्धा स्थगित करण्यात आलेली आहे. तर नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय. जोरदार घोषणाबाजी, काँग्रेसची नागपूरमध्ये ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त या सगळ्या परिसरात ठेवण्यात आलेला आहे. लोकसभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही 12 वाजेपर्यंत आता स्थगित करण्यात आल्याची बातमी ही समोर येतेय. नीटचा मुद्दा पुन्हा एकदा दोनही सभागृहात गाजलेला आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर या सगळ्यावर चर्चा करू अशी भूमिका अध्यक्षांकडून घेण्यात आली, पण विरोधक ऐकण्यास तयार नव्हते. विरोधकांनी जोरदार या ठिकाणी हौद्यात उतरत घोषणाबाजी केली. त्यानंतर अखेर लोकसभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाजही 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे. काळे कपडे परिधान करून सपा आणि काँग्रेसचे हे खासदार संसद परिसरात दाखल झालेत आणि काल जी काही अटकेची कारवाई करण्यात आलेली होती, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव या सगळ्याविषयी निषेध व्यक्त केला जातोय. तर डावीकडची दृश्य आपण पाहतोय संसद परिसरातली, तर उजवीकडची दृश्य ही नागपूरमधली आहेत. नागपूरमध्ये काँग्रेसचं जोरदार आंदोलन सुरू झालेलं आहे. राजभवनाबाहेर काँग्रेसनं या ठिकाणी नागपूरमध्ये एल्गार पुकारलेला आहे. घोषणाबाजी केली जातीये. सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या जात आहेत आणि अटकेचा या ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय. तगडा बंदोबस्त या सगळ्या परिसरात लावण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.